संभाजी महाराजांचं बलिदान समजलं तरच तुम्हाला तुमचा हिंदू धर्म समजणार आहे। काढण्यात आली आमोशाला, न भूतो न भविष्यती असं बलिदान आहे, पण ते संभाजी महाराजांसोबत प्रामाणिक आहेत। आता मी तसंच शिर्के घराण्याबद्दल पण बोलू इच्छितो। आता कवी कलश आले, त्यांच्या अंगावरती साखळ्या टाकल्या, 40 लोकांची कडी होती असं मी वाचलेलं आहे। टोकदार खिळे निघालेले असतात आणि सगळं शरीर रक्ताळायला चालू झालं, पण मासिरे आलमगिरीमध्ये सगळं विस्तृत बलिदान आले शंभू महाराजांचं। बहादूरगड, तुळापूर, वडू या भागांमध्ये यांचे हे सगळे बलिदान झालेले आहेत। आणि वस्त्यांमध्ये कोणी दगड मारतंय आणि सांगशीनी ती जीभ रबदिशी बाहेर आली। शेवटपर्यंत औरंगजेब तडपत होता, शेवटपर्यंत की एकदा तरी इस्लाम कबूल कर। संभाजी महाराजांचे हालहाल करायचे होते। मग हे सगळं होतं तर 11 लाख मुसलमान ईद सारखा उत्सव का साजरा करत होते? तर संभाजी महाराजांचं बलिदान कुठल्या एका जातीसाठी नव्हतं। नमस्कार मित्रांनो, धर्मविडिओ चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आता आपण तिसऱ्या भागाकडे वळणार आहोत की जिथं संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि ते बलिदान कशा प्रकारे झालं हे आपल्याला आज ऋत्विक कुलकर्णी आपल्याला संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगणार आहेत। तर कृपया माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा। संभाजी महाराजांचे बलिदान कशा प्रकारे होतं आणि ते प्रत्येक हिंदूनं जाणून घेण्याची ही काळाची गरज आहे हे आपल्याला ऋत्विक कुलकर्णी आपल्याला सांगणार आहेत। जय श्रीराम दादा। जय श्रीराम। आमची सगळ्या चित्रफेत पाहणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आम्ही जे बलिदान सांगतोय ते उग्र वाटू शकतं, आम्ही जे बलिदान सांगतोय ते खूप झाल वाटू शकतं, किंबहुना शंभू छत्रपतींवरती झालेले इस्लामी अत्याचार इतक्या टोकाचे उग्र होते का, याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ घडलेला इतिहास सांगणं, खरं सांगणं, जे आहे ते सांगणं आणि जे घडले संदर्भांच्या आधारित सांगणं, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलत नाही आहे। संदर्भांच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलीही चित्रफेतांमधून माध्यमातून माहिती देत नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याला असं वाटतंय की आम्ही जी सांगितलेली माहिती वाचायची आहे, संदर्भ पाहिजेत, त्यांनी हे पुस्तक नक्की याचा आधार घ्यावा। या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला सगळा इतिहास तुमच्या घरपोच तुम्हाला समजेल। आणि राहिला दुसरा प्रश्न, आम्ही जे बलिदान सांगणार आहोत ते 16व्या शतकातले, त्या काळातल्या मानसिकता, तो काळ पूर्ण वेगळा होता। म्हणून शंभू छत्रपतींच्या बाबतीत अत्यंत भावनिक बनून या बलिदानाच्या माध्यमातून स्वतःला तपस्वी बनवा, स्वतःला तेजस्वी बनवा, स्वतःला शंभू महाराजांचे अनुयायी बनवा। पण ह्याच्या माध्यमातून हे अत्यंत उग्र बलिदान ऐकल्यानंतर कुणीही कुठलाही गैरसमज करून घेऊ नये। आम्ही जे सांगत आहोत ते संदर्भांच्याच आधारे सांगत आहोत, संदर्भांच्या व्यतिरिक्त आम्ही बोलत नाही। तेच आपल्याला आता ऋत्विक दादांनी सांगितले की बाबा नक्की हे बलिदान कशा प्रकारे घडलं, किंवा संभाजी महाराज आणि ब्राह्मण कुळ ह्याविषयी काहीतरी एक गैरसमज पसरवण्यात आत्ता प्रयत्न चालू आहे, तर ते काय आहे नक्की? हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शंभू महाराजांच्या विरुद्ध जे प्रधान मंडळ होतं काही, त्याच्यामधल्या ब्राह्मणांनी कट कारस्थानं केले, सोयराबाईंना हाताशी घेऊन केले, सोयराबाई त्यांना सामील होत्या। पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ते ब्राह्मण संभाजी महाराजांनी संपून टाकलेले, त्यांना एक चूक माफ केली, दुसऱ्या वेळेस त्यांच्या चुका बाहेर आल्या, दी एंड करून टाकला त्यांचा, ती कीड संभाजी महाराजांनी ठेवलीच नाही। पण शंभू छत्रपती झाले किंवा शिवछत्रपती झाले, हे मुळात आपला हिंदू धर्म जो आहे तो वर्णव्यवस्थेवर आधारित असलेला धर्म आहे, जातीय व्यवस्थेवर आधारित असलेला धर्म नाही आहे। म्हणून यांनी ब्राह्मणांचा कर्मठपणा अजिबात सहन केलेला नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, ब्राह्मण म्हणून कोणाचा मोले इजा न करणे, न्याय सगळ्यांना सारखा आहे, हिंदूंचं राज्य आहे ना, प्रत्येक जातीला समान न्याय देण्याचा सगळ्यात मोठा सर्वोत्तम अधिकार कुणी मिळवला असेल? शिवछत्रपती संभाजी महाराजांनी मिळवलाय। मग तेच शिवछत्रपती संभाजी महाराज या ब्राह्मणांचा कर्मठपणा सहन करत नाहीयेत। ज्या ब्राह्मणांनी शंभू महाराजांच्या विरुद्ध कट कारस्थानं केली, अगदी त्यांना विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, विषय संपवला। पण त्याच्यामध्ये स्वतः शंभू महाराजांच्या पत्नी त्यांना सांगतायत की बाळाजी औजी चिटणीस यांची काहीच चुकी नव्हती, त्यांना दबाव निर्माण करून लिखाण करायला लावलं। शंभू महाराजांनी त्यांचं वृंदावन जाऊन बांधलंय। त्यांचा मुलगा आहे खंडू बल्लाळ चिटणीस, आपले वडील शंभू महाराजांकडनं मारण्यात गेले, याचा राग त्यांनी नाही ठेवला मनामध्ये। मी जे पोर्तुगीजांच्या विरुद्ध युद्ध सांगितलं तिथे शंभू महाराजांचा घोडा पाण्यात गेलेला उसळलेला असताना या खंडू बल्लाळ चिटणीसनी बाहेर काढला, त्याच्यामुळं शंभू छत्रपतींनी स्वतः त्याला
स्वामीनिष्ठ पदवी दिलेली. आता ही स्वतः पदवीच शंभू महाराजांनी दिलेली आहे. शंभू महाराज स्वतः म्हणतात एक क्षत्रिय म्हणून औरंगजेबाच्या विरुद्ध त्यांनी पाठवलेल्या सगळ्या मुसलमानांच्या विरुद्ध आम्ही युद्ध करतोय. एक क्षत्रिय म्हणून आम्ही गोब्राह्मणांचं रक्षण करणार असं शंभू छत्रपती म्हणतायत. आता गोब्राह्मणांचं रक्षण करणार म्हणजे ब्राह्मण जातीचं रक्षण करणार असं होतं का? अजिबात नाही. आपण धर्म समजून घेतला पाहिजे. आपल्या वेदांमध्ये खूप सुंदर वाक्य लिहिलेले. काय वाक्य लिहिले आपल्या वेदांमध्ये? ब्रह्म जाणे ती ब्रह्म हा. ज्यांनी ब्रह्म जाणलंय ना तो ब्राह्मण आहे आणि ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणांचं रक्षण करणं आमचं कर्तव्य असं शंभू छत्रपती म्हणतायत. म्हणून बाकरे नावाच्या ब्राह्मणास शिदा दिलाय. संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये जे ब्राह्मण वेद जाणतायत, पुराण जाणतायत, खरंच समाजाची सेवा करतायत, त्यांच्याकडनं जातीवाद कुठं पसरत नाहीये, इतर लोकांना त्रास होत नाहीये किंवा त्यांचा कर्मठपणा लोकांच्या डोक्यावर बसलेला नाहीये, त्या ब्राह्मणांच्या घरी शंभू महाराजांनी मानधन पाठवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जपा, तुम्ही धर्म जपा, पुराण शिकवा. का तर त्याच्या माध्यमातून हिंदू धर्म जोडल्या जाणार आहे. तर ह्या संभाजी महाराजांच्या भूमिका आपण अभ्यासल्या पाहिजेत, नाही का? बरोबर. म्हणजे आता मी तसंच शिर्के घराण्याबद्दल पण बोलू इच्छितो की गणोजी शिर्के असेल, आनाजी दत्तो असेल, ही वैयक्तिक नालायक पात्र आहेत आणि त्यांना संपवलेलं आहे. म्हणजे हे संपवलं, आनाजी दत्तो संपवला, तो नालायकच होता. गणोजी शिर्के, कृष्णाजी भास्कर हे वैयक्तिक पात्र आहेत. तुम्ही ते पूर्ण समाजाला त्यात कास्ट करू नका. पूर्ण शिर्के फॅमिली हा महत्वाचा मुद्दा आहे. पूर्ण शिर्के फॅमिली पण त्याच्यामध्ये येत नाही, कारण शिर्के फॅमिलीचं योगदान खूप मोठं आहे स्वराज्यासाठी. हो, पण तो गणोजी शिर्के मूर्ख आहे ना, तर त्याला मूर्ख म्हणून कास्ट करा. त्याच्यामुळे शंभू छत्रपती अडकले गेलेले. त्या गणोजी शिर्के तो एक पात्र चुकीचं आहे आणि तो फितूर झाल्याचे उल्लेख आहेत इतिहासामध्ये. अगदी तो कुठल्या तारखेला जाऊन मिळला याचे पण उल्लेख आहेत इतिहासामध्ये. थोडक्यामध्ये जे चुकीला चूक आहे तिथं आणि बरोबरला बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. सांगण्याच्या भूमिका अशा आहेत की माझं ते खरं म्हणण्यापेक्षा आहे ना, इतिहास घडून गेलेला आहे, त्याच्यात तुम्हाला किती वाटलं तरी बदल घडणार नाहीयेत. खरं ते माझं म्हणायला शिका. म्हणून आपल्याला बलिदान खूप विस्तृत प्रकारे हिंदूंना समजून सांगायचंय. नक्कीच आपण ते सांगूच या माध्यमातून. आणि जे आज जातीवादाच्या म्हणजे जातीवाद निर्माण करत आहेत की बाबा तो ब्राह्मण चुकीचा होता म्हणून हे सगळे चुकीचे आहेत, किंवा तो शिर्केतला एक गणोजी शिर्के चुकीचा होता म्हणून ते सगळ्यांना ग्राह्य धरलं जातं, तर हे कुठेतरी चुकतं या की एक जातीवाद निर्माण करून ह्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. आपल्या देशाची ताकद शिवाजी महाराज, संभाजी महाराज खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे डाव्या विचारसरणीची जी लोक आहेत ना, ते काय करतायत, संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या चरित्रात जातीयवादाची निर्मिती करायची, जातीयवादाच्या माध्यमातून अशक्त करायचा धर्म. मग इतिहासात त्याचा उपयोग कसा करता येईल, मग इतिहासात काही जातींना मुद्दा म्हणून टार्गेट्स कसं करता येईल. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की शिवशंभूंचं जे धोरण होतं, धर्ममय, धर्म महत्वाचा आहे. जात ही देहाला मिळालेली एक काम करण्यासाठी मिळालेली एक छोटीशी उपमा आहे. हो, म्हणजे मी कायम म्हणतो, भटाबामणांच्या शेंड्यात मराठ्यांच्या मिशा म्हणजे हिंदुत्व नाहीये. हिंदुत्व तुमच्या अंतरात्म्यातली ज्योती आहे. हिंदुत्व भारत मातेचा सनातन कालापासून चालत आलेला संस्कार आहे. हिंदुत्व हा तुम्ही मेल्यानंतर ज्या ऊर्जेत विलीन होतात त्या प्रक्रिया म्हणजे हिंदुत्व आहे. म्हणून तर धर्म परिवर्तन शंभू महाराजांनी केलं नाही ना. इस्लाममध्ये ते नाहीये, ख्रिश्चनांमध्ये ते नाहीये, पण हिंदू धर्मातच मरायचा आग्रह संभाजी महाराज का करतायत? कारण देह सांडल्यानंतर आत्म्याचं जे रूपांतरण होतं, आत्म्याची ऊर्जा परमात्म्याच्या ऊर्जेत विलिनीकरण होतं, त्याच्या प्रोसेस हिंदू धर्मामध्ये राहिला तरच जिवंत राहणार आहे. असेच एक हिंदू धर्माचं उदाहरण आपण पृथ्वीराज चव्हाणांचं पण घेऊ शकतो. 100% आपण जे राजे आहेत ज्यांनी हिंदू धर्मासाठी योगदान दिलेले आहे, पण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे हिंदू धर्म अस्तित्वात आहे, नाहीतर राहिलं नसतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं प्रेम करतो. राम, कृष्ण आणि शिवाजी महाराज यांची चरित्र सुद्धा शिल्लक राहिली नसती जर संभाजी महाराज बलिदान पत्करत नव्हते तर. इतकं भयंकर बलिदान आहे. बरोबर आहे. आता आपण संभाजी महाराजांकडे वळूया की संभाजी महाराजांना पकडण्यात कोणाकोणाचा म्हणजे हात होता. जे म्हणतात ना फितुरी झाली. कागद असा सांगतो आपल्याला, मुकरब खान जो निघालाय, पकडण्यात कोणाचा हात होता हे पाहण्यापेक्षा जे पकडायला निघालेत ते कोणत्या हेतूने निघालेत हे समजणं जास्त गरजेचं आहे. बरोबर.
गणोजी शिर्के फितूर झाले वतनासाठी. त्यांना वतन पाहिजे होतं. शिवाजी राजांनी वतनं बंद केली होती, त्यांचे खटके उडाले. पण गणोजी शिर्केंनी फितुरी केली, फितुरी नडली आणि ती जी काही सगळी समस्या उठलेली आहे आणि मुकरब खान ज्या हेतूने निघालाय शंभू महाराजांना पकडण्याकरता, त्या मुकरब खानाने जिहाद पुकारलेला आहे. म्हणजे इस्लाममध्ये एक पद्धत होती, एका काफराला मारण्यासाठी मी जिहादी युद्ध करतो. ते जिहादी युद्ध एक तर मी जगल नाही तर शंभू महाराज जगतील आणि मेलो तर मी इस्लामसाठी शहीद होईल. शहीद हा शब्द इस्लामचा आहे बरं का. म्हणून शहीद हा शब्द आपल्या जवानांसाठी वापरायचा नाही, हुतात्मा हा शब्द वापरायचा, बलिदान हा शब्द वापरायचा. मी इस्लामसाठी शहीद व्हायला तयार आहे, मी जिहाद करतोय शंभू महाराजांच्या विरुद्ध. कुराणवर हात ठेवून शपथ घेतल्याचा उल्लेख केलेला आहे मुकरब खानाच्या याने. आणि मग ते निघालेत संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडण्याकरता. आणि तिथं न्याय निवाडे समर्थांचे शिष्य होते, रामदास स्वामींचे गोसावी, ते भेटून गेले संभाजी महाराजांना आदल्या दिवशी. न्याय निवाड्यांच्या हिताकरता शंभूराजे तिथं थांबले होते. अनेक लोकांना वाटतं शंभूराजे बेसावध होते का? अजिबात नाही. संभाजी महाराजांना हा अंदाज नव्हता की मुकरब खानाचं येणारं सगळं सैन्य हे आंबा घाटाच्या माध्यमातून उतरल. आणि संगमेश्वरच्या वाड्यामध्ये संभाजी महाराजांचा जो निवास होता, आणि मग मात्र दगा फटका झाला. सोबत संताजी धनाजी होते, ते मात्र शंभूराजांच्या आदेशावरनं रायगडावरती गेले आणि सांगितलं शंभू महाराज आता पकडले गेलेले आहेत. आणि तिथून हिंदूंच्या इतिहासाचा काळा दिवस चालू झाला. संभाजी महाराजांना पकडले आणि अशा अवस्थेत हजारो सैन्याच्या विरुद्ध संभाजी महाराज लढतायत. तो शेवटपर्यंत लढतायत संभाजी महाराज, हातात आले नाहीयेत. आणि तिथं स्वामीनिष्ठ कवी कलश त्यांच्या सोबत उभे राहिलेले. आता आपण बघतो की तुम्ही प्रत्येक वेळेस त्यात जातीवाद घुसवला. आता कवी कलश आले, तुम्ही ह्यांचा विचार, आता ह्या कवी कलशांची जात तुम्ही तिथं का बघत नाहीये हा विचार आहे ना. तो पण ब्राह्मणच होता ना, मग तोच तिथं का थांबला? कवी कलश थांबले म्हणण्यापेक्षा इथं जात बघण्यापेक्षा त्यांची मैत्री खूप दांडगी असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण जातीच्या चष्म्यातून नाही बघू शकत. काही नाती खूप पवित्र असतात आणि हेच महत्त्वाचं आहे की इथं आपण म्हणतोच ना की जातीच्या पलीकडं मैत्री असते नाही का. पण कवी कलश आणि शंभूराजांची मैत्रीत तेवढा गोडवा आहे. आणि कवी कलशांनी म्हणजे संभाजी महाराजांना 10 वर्षांनी वडील आहेत कवी कलश, मोठे आहेत त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी, पण ते संभाजी महाराजांसोबत प्रामाणिक आहेत. आणि छंदोगामात ही पदवी त्यांना शंभू छत्रपतींनी दिलेली आहे. आता तिथं जेव्हा शंभू महाराज आणि कवी कलशांवर आक्रमण झालं तर तो प्रसंग काय होता? शंभू महाराजांना पकडण्याकरताच ही लोक आली होती. संगमेश्वरमध्ये हे शेवटपर्यंत लढा देत होते. आणि पहिलंच वर्णन असं आहे की नखशिखांत रक्ताळलेले शंभूराजे लढत असताना त्यांच्या अंगावरती साखळ्या टाकल्या. आणि शेवटी माणूस किती शक्तिशाली असला तरी त्याच्या शक्तीला मर्यादा येतात ना. बरोबर. कडी तोडली संभाजी महाराजांच्या भोवती. म्हणजे युद्ध करण्याचे काही नियम असायचे. राजा कधीच स्वतंत्र वार करत नव्हता. आणि किती मैत्री पक्की आहे पहा बरं. राजा कधीच स्वतंत्र वार करत नव्हता. मग ती कडी असायची राजाच्या भोवती आणि ती कडी मारल्यात गेली. शेवटचा गेला 40 लोकांची कडी होती असं मी वाचलेलं आहे. ते मारल्या गेले सगळे लोक. आणि शंभू महाराज पण तिथनं अत्यंत आपल्या शक्ती संपन्न आणि कुशाग्र बुद्धीच्या बळावरती त्या वेड्यातनं भरपूर पुढे निघून गेले होते. आणि पण शंभू महाराज पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कवीजींच्या छातीत आणि दंडात 3-4 बाण गेले. तर परत आपल्या मित्राला सोडवण्याकरता शंभू महाराज परत त्या वेड्यात घुसले आणि तिथं पकडले गेले. आणि तिथं पण म्हणजे नखशिखांत जखमा झाल्या होत्या, शरीरावरती धुळीचे लोट उडत होते, उन्हाळ्याचे दिवस होते, धूळ जास्त उडत असते. तर हेच संभाजी महाराज आहेत. हे मुकरब खानाच्या लक्षात कसं आलं तर त्यांच्या पायात सोन्याचा तोडा होता आणि त्या सोन्याच्या तोड्यावरनं ओळखलं की अरे हे संभाजी महाराज आहेत. मग अटक झाली आणि मग साखळ दंडाने आवळलेले शंभू महाराजांना आणि बलिदान चालू झालं. पकडलेल्या क्षणापासून हे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या प्रत्येक देहाची आहुती देते. औरंगजेबाचा आदेश असा होता की जिवंत पकडा, कारण संभाजी महाराजांचे हालहाल करायचे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
औरंगजेबाला असं सिद्ध करायचं होतं शंभू छत्रपतींच्या माध्यमातून की आम्ही एक हिंदू राजा पकडला गेला आणि जिवंत तशा सरकारी आदेश नव्हते ना औरंगजेबाकडून, मारून टाका असे आदेश नव्हते, पहिलं पकडा. आणि पकडलेल्या क्षणापासून तख्त कुले लावले. हो, याचा अंदाज माहिती आहे तुम्हाला? मधी लाकडी पट्टी असती, मागणं चमडी पट्टी असते आणि त्याला असे लोखंडाचे टोकदार खिळे निघालेले असतात. त्या लोखंडाच्या खिळे ठोकून, ते लोखंडाचे खिळे तुमचे जिथं जिथं हाडं वळतात ना तिथं तिथं कायमचे ठोकले जातात. मांस, मज्जा आणि अस्थी एकत्र करून ते कायमचे हे केले जातात. ते खूप वेदनादायक असतं आणि सगळ्या शरीरावरती तख्तकुले लावले. लाकडी फळ्यांनी शरीर आवळण्यात आलं. काचेरी साखळ्यांनी संभाजी महाराजांना उंटावरती बसवण्यात आलं आणि ते बांधून टाकलं खालनं वरनं. उंट चालतोय. उंट चालल्यानंतर पहिली गोष्ट झाली की तुमचा जो मणका असतो तो मणका उंटावरती उलट बसवल्यामुळे तो मणका तुटला आणि सगळं शरीर रक्ताळायला चालू झालं. साखळले, रक्त साखळलं, रक्त साखळायला चालू केलं. पहिली सरकारी आदेश सांगतो मी तुम्हाला बलिदानाचे. औरंगजेब कसं मारत आणतोय शंभू महाराजांना, अभ्यासपूर्व नोंदी, सगळे सरकारी नोंदी आहेत. या औरंगजेबाकडे झालेल्या नोंदी आहेत. कशा नोंदी आहेत की पहिल्या इस्लामी वस्त्यांमधनं मिरवणुका काढा. आणि लिहिलंय, मी काही नावं सांगतो, मी परत परत सारखी यांची नावं घेणार आहे मुलाखतीमध्ये. मुत्सेद खान, इखलास खान, मातब्बर खान, कफी खान, ईश्वरदास नागर आणि जॉन शो, ह्या 5-6 जणांनी संभाजी महाराजांचं बलिदान बघितलंय, त्यांच्या डोळ्यांनी बघितलंय आणि लिहून काढलंय. त्याच्यातला ईश्वरदास नागर हिंदू आहे फक्त, पण मासिरे आलमगिरीमध्ये सगळं विस्तृत बलिदान आलंय शंभू महाराजांचं आणि फिरवलंय सगळीकडनं. असं फिरवतायत शंभू महाराजांना. आणि मग इस्लामी वस्त्यांमधनं आदेश का दिलेत? मग तिथं तिथं इस्लामी वस्त्यांमध्ये कोणी दगड मारतंय, कोणी विटंबना करतंय, कोणी तलवारीने शरीर छिलण्याचं काम करतंय, कोणी वार काढतंय. मुळात शरीरच इतकं अशक्त केलं की न्यूज तर काय केलं असेल शरीराचं माहीत नाही आपल्याला. आणि ईश्वरदास नागराची एक नोंद आहे, केवळ हिंदूंचा काफर राजा, मी अधोरेखित करतो माझं वाक्य, केवळ हिंदूंचा काफर राजा पकडल्या गेल्यामुळे त्यांनी माती, दगड, विटंबनास्पद हत्यारं फेकून तर मारलीच, पण त्याच्यासोबत मलमूत्र विष्ठा सुद्धा फेकून मारली. एका अभिषिक्त राजाला, हिंदूंना ह्या गोष्टीची चीड निर्माण होत नाही. हिंदूंना असं वाटत नाही की आपण हे बलिदान कुठल्या जातीसाठी नाहीये, हे भारत मातेचं अस्तित्व जिवंत राहण्यासाठी बलिदान आहे. सनातन संस्कृती जी भारत माता चालत आलेली आहे, त्या भारत मातेच्या हृदयातला किंवा भारत मातेची धडकन जिवंत राहण्यासाठी या स्वतःच्या रक्ताची पेरणी त्या प्रत्येक मातीच्या थेंबावरती होती, असं हिंदूंना वाटत नाही संभाजी महाराजांच्या बलिदानाकडे बघून. हे ते बलिदान आहे. जे आता नवीन चित्रपट आलेला आहे, छावा म्हणा किंवा संभाजी महाराजांवर पण 2-3 चित्रपट आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये दाखवले की संभाजी महाराजांचे नखं उपसली गेलेले आहेत किंवा डोळे काढण्यात आलेले आहेत, जीभ छाटण्यात आलेली आहे. तर ते कुठपर्यंत गेलेलं होतं म्हणजे हत्याचं? खरं सांगू, ह्या विस्तृत बलिदानावरती आपण बोलणारच आहोत, पण अगदी खरं सांगतो तुम्हाला, 10% सुद्धा बलिदान नाही येते जे आपल्याला दाखवण्यात येत आहे. हो, 10% सुद्धा बलिदान दाखवलेलं नाहीये. ते 10% सुद्धा बलिदान दाखवलेलं नाहीये. एक प्रसंग घडला होता, तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस औरंगजेब दक्षिणेत उतरला त्यावेळेस त्याला कुतुबशाही आणि निजामशाही, आदिलशाही हे सुद्धा संपवायचे होते. निजामशाही शहाजीराजांच्याच काळात अशक्त झाली होती. कुतुबशाही आणि आदिलशाही संपल्या त्यावेळेस तिथल्या काही मुसलमानी धर्ममार्तंडांचं पथक औरंगजेबाकडे गेलेलं आहे आणि ते म्हणतायत की तुम्हाला समजत नाही का, तुम्ही इस्लामी राजाने इस्लामी राजाच्या विरुद्ध लढायचं नसतं, हे कुराणमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही का बरं असं वागता? तर औरंगजेब बदमाश आणि शहाणा होता. तो म्हटला, ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या गळ्यात गळे घालून आमच्या विरुद्ध लढाई करत होता त्यावेळेस चाललं तुम्हाला. पण त्यांनी एक शब्द दिला, ते म्हणला,
की तुम्हाला इस्लाम म्हणून मी संपवणार नाही. पण ज्या वेळेस संभाजी महाराज पकडले गेले त्यावेळेस औरंगजेबाला असं वाटलं की आता असं मारायचंय म्हणून मारलेलं नाहीये. देशातल्या सगळ्या ह्या इस्लामवर निर्णय घेणाऱ्या मुल्ला मौलव्यांना औरंगजेबाने बोलवून घेतलेलं आहे. आणि आपण फार कौतुकाने सिद्दी हिलालचं नाव सांगतो. हा जो सिद्दी हिलाल आहे शिवाजी महाराजांसोबत होता वगैरे वगैरे, हा नंतर भागानगरला गेलाय आणि भागानगरला तो तिथं नंतर मुल्ला झाला. आणि हा मुल्ला झाल्यानंतर संभाजी महाराजांना कसं मारायचं या निर्णयात्मक योजनेमध्ये हा आहे. मग याला निष्ठा म्हणू शकता तुम्ही. हा मुसलमान नंतर मुल्ला मौलवी झाला आणि संभाजी महाराजांना कसं मारायचं ह्या निर्णयाच्या याच्यामध्ये याचा समावेश आहे. आता संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या वेळेस ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुम्ही शंभू महाराजांचं बलिदान खूप प्रखररित्या घडवण्यात आलं. औरंगजेबनं काय गोष्टी लादल्या गेल्या की बाबा तू इस्लाम धर्म कबूल कर किंवा तुझं स्वराज्यासाठी तू ठेवलेलं मला हिंदूंच्या मनातला खूप मोठा गैरसमज दूर करायचा आहे. तुमच्या चित्रफेत आणि चॅनलच्या माध्यमातून मी तो दूर करू इच्छितो. लक्षात घ्या, शंभू महाराजांना झालेली कैद हा औरंगजेबासाठी आभाळा इतका मोठा आनंद होता. तर असा अनेक ठिकाणी आपण ऐकतो की तू जर इस्लाम कबूल केलास तर तुला जीवनदान देईल. असं झालेलं नाहीये. औरंगजेब संभाजी महाराजांना जिवंत सोडणारच नाहीये. का तर औरंगजेबाच्या कालखंडामध्ये ह्या इस्लामी सत्ताधीशांनी एक परंपरा निर्माण केली होती की तुम्हाला आम्ही इस्लामीकरण करणार तुमचं. तर शिवाजी महाराजांनी त्या परंपरेला असा धार्मिक खोडा घालून ठेवला. म्हणजे सगळ्यात मोठी धर्ममय क्रांती शिवाजी महाराजांनी केली. त्यांनी हिंदूंचं शुद्धीकरण चालू केलं. मग शंभू महाराजांनी सुद्धा गंगाधर पंत कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण मुसलमान करण्यात आला होता. संभाजी महाराजांनी त्याचं शुद्धीकरण केलं आणि त्याला वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या पंक्तीत बसवले जेवायला. किती मोठे उपकार आहेत संभाजी महाराजांचे. शुद्धीकरण चालू केलं. ती आपल्या वडिलांचीच परंपरा जिवंत ठेवली संभाजी महाराजांनी. आणि शंभू छत्रपतींना तो जिवंत ठेवणार नव्हता. औरंगजेबाला शंभू महाराजांना म्हणजे तुमचा एक काफर हिंदू राजा आम्ही ताब्यात घेतल्यानंतर इतका अमनुष्य छळ करून त्याला मुसलमान करून मारून टाकलं. हा जगासमोर इस्लामी सत्ताधीशांसमोर आदर्श प्रस्थापित करायचा होता औरंगजेबाला. त्याच्यामुळं औरंगजेबानी ही कट कारस्थानं केलेली आहेत. आणि मारायला घेतलं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा औरंगजेबानी त्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पण ते आपण दाखवतो ना की सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या, संभाजी महाराजांचं बलिदान हे मनोरंजन नाही हो. ते मनोरंजन नाहीये. संभाजी महाराजांचं बलिदान हा ज्ञानार्जनाचा विषय, हा स्वतःला तपस्वी बनवण्याचा विषय. संभाजी महाराजांचं बलिदान स्वतःच्या शरीरात स्वतःच्या मनामध्ये धर्माबद्दलचं अत्यंत प्रखर तेज भरण्याचा विषय. त्याला मनोरंजन म्हणून घेण्याचं पाप करू नका. ते बलिदान समजून घ्या. काय ते बलिदान? अहो, न भूतो न भविष्यती. असं बलिदान सहन करण्याची तरी शक्ती असती का? वयवर्ष 32 आहे संभाजी महाराजांचं आणि 32व्या वर्षी स्वतःचा संसार प्रस्थापित करायच्या मागं किंवा कितीतरी मोह वासनेचे इंगळे तुम्हाला डसत असतात, तुम्हाला भोग भोगायचे असतात. आणि त्यावेळेस संभाजी महाराज इतकं मोठं बलिदानाला समोर जात आहेत. किती मोठी राष्ट्रीय ताकद आहे संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे. आणि औरंगजेबाने त्यांना समोर उभं केलंय तर त्यांनी काही प्रश्न कठोररित्या विचारले. देहाला इस्लाम कबूल करावा लागेल, संभाजी महाराज नाही म्हणाले. दुसरं विचारलं खजिना कुठं ठेवलाय, संभाजी महाराजांनी शिव्या शाप दिल्या. आणि नंतर या तिघांनी एक नोंद केलेली आहे. काफी खान, मातब्बर खान, ईश्वरदास नागर आणि मुत्सद खान यांनी काही नोंदी केल्यात. ह्या नोंदीनुसार समजतं संभाजी महाराजांना लगेच हलवण्यात आलं आणि बेदम मारण्याचा आदेश दिलेला आहे. आधी खूप मारा, म्हणजे घाबरतील का मारल्यानंतर. मग मारल्यानंतर औरंगजेबाचा दुसरा आदेश असा आहे की छळ चालू करा. आणि मग सगळ्या
मुसलमानांना जे बोलवलेलं आहे, कुराणावरती हात ठेवून मुल्ला मौलवी सांगतायत तसं बलिदान चालू झालेलं आहे शंभू महाराजांचं. स्पष्ट उल्लेख केलेले आहेत आणि त्यांच्याच लोकांनी केलेले आहेत. आत्ता मागच्या माझ्या मते 1.5 वर्षामध्ये मुस्लिम अलीगड विद्यापीठ जे आहे तिथंच संभाजी महाराजांचा कसा अमानुष छळ केलेला आहे याचे सगळे कागद जगप्रसिद्ध झालेले आहेत. रिसर्च लेटर्स आहेत, सगळे वाचू शकतात, अभ्यास करू शकतात. कोणी कोणाचे हात दामलेले नाही आहेत. कुठल्या हेतूने मारले? इस्लामी सत्ताधीशांच्याच मानसिकतेने शंभू महाराजांना मारलं. आणि महाराजांचं बलिदान असं एका जागेवर झालेलं नाहीये. घेऊन येताना वेगळं झालंय, मारताना वेगळं झालंय. शंभू महाराजांचं बलिदान असं अनेक प्रकारे घडवण्यात आलेलं आहे. शेवट संभाजी महाराजांचं बलिदान झालं म्हणजे त्यानंतर म्हणजे महाराजांचं सर हे करण्यात आलं किंवा त्याच्या पण आधी मी काय अत्याचार सांगल, काही उल्लेख करतो की शंभू महाराजांचे नख काढलेत, शंभू महाराजांना जखमेंवरती मीठ वगैरे ते दाखवले. पण संभाजी महाराजांच्या एक नोंद झालेली आहे की हातापायांवर जेवढ्या लोखंडी पट्ट्या होत्या त्या लोखंडी पट्ट्यांच्या खालचीच कातडी ठेवली होती, सगळी कातडी सोलून काढली असं वर्णन केलंय. अहो हे किती वेदनादायक असेल एकदा विचार करा. आणि नंतरची नोंद आहे की त्या कातडींवरती निखारे टाकलेत, कित्येक वेळ निखाऱ्यांवरती ते शरीर नाचवत आहेत, यातना देत आहेत. काही काळापुरता तरी का होईना इस्लाम कबूल कर. नाही, राजा झुकला नाही. धर्माबद्दलची आस, धर्माबद्दलचं प्रेम तिळा इतकं सुद्धा ढळलं नाही. अहो जसे दिवस पुढे सरकतायत ना तसे अत्याचाराचा पारावरती चढतोय, पण संभाजी महाराज धर्म सोडत नाहीयेत. आणि हे हरामखोर असलेल्या इस्लामी सत्ताधीशांनीच संभाजी महाराजांचं बलिदान घडवून आणलेलं आहे. औरंगजेबासारख्या अत्यंत बेधुंद माजलेल्या रावणी, मुसलमानी रावण असलेल्या औरंगजेबाने घडवून आणलेलं बलिदान आहे संभाजी महाराजांचं. कठोर बलिदान. शरीरावर हाडापाना मांसावर सपकारे मारले जातात मिठाचे, तिखटा मिठाचे सपकारे, उकळतं तेल. वर्णन असं आहे की अहो आता कातडी काढली, कातडी जाळली, अंगावरची तब्येत होती शंभू महाराजांची, पिळदार देह होता. लोंबणारं मांस सुद्धा लोखंडी नखांनी उपसून काढलेलं आहे. नंतर सांगशेनी कातडी जेवढी हातात येते ती उपसून काढतायत, हळूहळू छळ देत आहेत. समर्थ रामदासांचं वाक्य संभाजी महाराजांनी खरं केलं, जीवित तृणवत मानुनी तुम्ही समर्थास त्या गौरविले. स्वतःच्या देहाला धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी गवतापेक्षा कमी किंमत देणारे. म्हणजे देह महत्वाचा नाहीये, अंतरात्म्यातली ऊर्जा सनातन आहे, अंतरात्म्यातली ऊर्जा धर्ममय, अंतरात्म्यातली ऊर्जा परमात्म्यात विलीन होण्याचा महामार्ग जर ह्या वाटेवर कुणी निर्माण केला असेल तर ते शंभू छत्रपतींनी निर्माण केलाय. न भूतो न भविष्यती असं बलिदान आहे. एक दिवशी सांगितलं जीभ काढायची, इथून नरड मोकळं केलं असेल, सांगशी घातली आणि सांगशीनी ती जीभ रब दिशी बाहेर आली, नरड्यातनं बाहेर आलेली जीभ कापून टाकली, रक्ताचे लोंढे बाहेर आलेले. महाराजांचे नेत्र फोडले, महाराजांची कवटी कोरली, कान कापले, सिसं ओतलं, कारण सिसं आतमध्ये रक्तात पसरल्यानंतर विषारी पसरतं सगळीकडं, बाधा निर्माण करतं, शरीराला ठणके देण्याचं काम करतं. असं बलिदान रोज मृत्यूच्या वाटेवर. आणि प्रत्येक अत्याचार कवी कलशांवर आधी झालेला आहे. कशावरती केला? कुराण सांगतं नमाज झाले की अत्याचार चालू, नमाज झाले की अत्याचार चालू. मुळात शंभू महाराजांना बहादूरगड, तुळापूर, वडू या भागांमध्ये यांचे हे सगळे बलिदान झालेले आहेत. आणि शंभू महाराजांना तिथं मारण्याचा जे प्रयत्न झाले, एवढं क्रूर बलिदान घडवण्यात आलं, इतकं भयंकर बलिदान घडवण्यात आलं. शेवटपर्यंत औरंगजेब तडपत होता, शेवटपर्यंत, की एकदा तरी इस्लाम कबूल कर, काही क्षणापुरता इस्लाम कबूल कर. त्याची तुम्ही म्हटलात ना की मुसलमान झालास तर जीवनदान देतो, मुसलमान झालास तर मृत्यू सौम्य स्वरूपाचा देतो. मरायचं तर आहेच, पण कमी हालहाल करून मारू असं सांगितलेलं आहे.
त्यानंतर शेवट संभाजी महाराजांचं सर कलम करण्यात आलं वाटतं आणि त्यांच्या भाल्याच्या टोकाला म्हणजे मी पण वाचलेलं आहे की लावून धिंड काढण्यात आली आमोशाला. शंभू महाराजांच्या बलिदान म्हणजे नंतर तर गुढीपाडव्याचा आदला दिवस ही पण माहिती ऐकून घेण्यासारखी आहे. माझी पंढरपुरा नेईल गुढी म्हणजे याच्यावरती खूप भाष्य झालेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये नोंदी सापडतात की गुढीपाडवा खूप आधीपासून साजरा केला जात होता. तो कलंकित करता यावा. हिंदूंच्या सणाच्या दिवशी हिंदूंसमोर आम्ही तुमचा राजा कसा मारतो हा इस्लामी दृष्ट इस्लामी हिरवा कट औरंगजेबाचा प्रस्थापित करायचा होता. त्याच्यामुळे शंभू छत्रपतींना गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची जी अमावस्या आहे मृत्युंजय अमावस्या, त्या मृत्युंजय अमावस्याच्या दिवशी त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले, शिरकलम केलं, दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि इस्लामी सत्ताधीशांची ही परंपराच होती. मोहम्मद बिन कासिमची अत्याचार वाचा, मोहम्मद गुरीची वाचा, अकबरची वाचा, शहाजहानची वाचा, औरंगजेबाची वाचा. एखादा राजा मारला की त्याचं मुंडकं त्या भाल्यावरती रोवायचं आणि त्याची सगळीकडनं त्याची मिरवणूक काढायची. आणि संभाजी महाराजांची अशा प्रकारे इस्लामी सत्ताधीशांनी मिरवणूक काढली. त्याच्यामुळे ढोल नगारे पिटत पिटत जवळजवळ 11 लाख मुसलमान ईद सारखा उत्सव साजरा करत होते. आणि हा तुम्ही सर्व धर्म समभावचा विचार प्रस्थापित करता, तुम्ही सेक्युलरिझम घुसवता. इतिहासाच्या माध्यमातून मुसलमान किती शिवाजी महाराज संभाजी महाराजांसाठी काम करत होते असं खोटं सांगता. मग हे सगळं होतं तर 11 लाख मुसलमान ईद सारखा उत्सव का साजरा करत होते? संभाजी महाराजांचं शिर काफर काफर म्हणून ढोलकरणे का पिटवण्यात येत होते? आम्ही खरं बोलतोय, आम्ही संदर्भांवर बोलतोय, आम्ही घडलेल्या इतिहासावर बोलतोय. संभाजी महाराजांचं बलिदान समजलं तरच तुम्हाला तुमचा हिंदू धर्म समजणार आहे. का? तर संभाजी महाराजांचं बलिदान कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, पंथासाठी नव्हतं, कुठल्या एका उपासनी पद्धतीसाठी नव्हतं. तर संभाजी महाराजांचं बलिदान, माझं वाक्य कायम लक्षात ठेवा, संभाजी महाराजांचं बलिदान हे भारत मातेच्या गर्भात ज्या वेळेसपासून वेदांच्या कालखंडापासून जी बीजात्मक संस्कृती, हिंदूंना अष्टांग देणारी संस्कृती, हिंदूंना आत्मज्ञान देणारी संस्कृती, हिंदूंना गणित विज्ञानासारखे अत्यंत प्रगत विषय प्रदान करणारी संस्कृती, तिला आपण आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृती म्हणतो ना, त्या हिंदू संस्कृतीमध्ये जात पंथ पक्ष संप्रदाय काही येत नाही. त्या हिंदू संस्कृतीमध्ये येतो तो सुंदर असा भारत मातेचा गर्भ आणि महादेव आपले पिता आहेत हे तत्वज्ञान. त्या तत्वज्ञानासाठी संभाजी महाराजांचं बलिदान आहे. त्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मासाठी संभाजी महाराजांचं बलिदान आहे. आता काहीतरी म्हणजे पसरवलं जातं की बाबा आता मृत्युंजय अमावस्या झाल्यानंतर तुम्ही गुढी उभारायची नाहीये वगैरे, तर ह्या गोष्टींसंदर्भात तुम्ही काय बोला? गुढी उभारली पाहिजे. संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदू धर्म जपावा टिकावा म्हणून आहे. आणि संभाजी महाराजांचं बलिदान हे गुढी पाडव्याच्या दिवशी नाही आहे ना, आपण तिथी करतो, ते आदल्या दिवशीच्या अमावस्येला आहे. अरे 11 लाख मुसलमान ईद उत्सव साजरा करत होते, 11 लाख हिंदूंनी यावं ना वडूला, 1 कोटी हिंदूंनी यावं वडूला संभाजी महाराजांच्या बलिदानाला श्रद्धांजली द्यायला. हिंदू धर्म बंद पाडून संभाजी महाराजांना तुम्ही कुठली आदरांजली अर्पण करताय? ज्या राजाचं बलिदान ज्या धर्मासाठी होतं तेच तुम्ही बंद करताय ना, म्हणजे असं तोच तर विषय आहे. आणि शंभू महाराजांनी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून धर्मरक्षण केलंय. आता एक शेवटचा प्रश्न घेतो की प्रत्येक हिंदूने बलिदान मास का पाळलं पाहिजे? संभाजी महाराजांच्या बलिदान म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज हे मनोरंजनाची माध्यमं नसून ते आपल्याला देशासाठी देवासाठी धर्मासाठी जगण्याचे महास्त्रोत आहेत. आणि त्या महास्त्रोत यांच्या माध्यमातून शंभू छत्रपती शिवछत्रपती यांना कायम आपण एका आदर्श नजरेतून पाहिलेलं आहे. संभाजी महाराजांचं बलिदान मास हे तुम्हाला मी म्हणतो फक्त 40 दिवसापुरतं संभाजी महाराजांचं बलिदान मास लक्षात ठेवण्याचा विषय नाही आहे. संभाजी महाराज रोज वाचण्याचा विषय आणि रोज त्यांचं बलिदान वाचून तुमच्या अंतरात्म्यात ते एक तो श्लोक आहे ना की ती वडूची खरंच चिता आहे,
जिवंत अग्नी आहे, ज्योतिर्लिंग आहे ते आपल्यासाठी. धगधगत्या अग्नीप्रमाणे ते आपल्या हृदयात उतरलं पाहिजे. हिंदू तेज जागृत होईल त्याच्या माध्यमातून. आणि हे जे बुरसटलेले डाव्या विचारसरणीचे जे इतिहासकार बोंब मारतात, चुकीचे नॅरेटिव्ह सेट करतात ना, की संभाजी महाराजांचं बलिदान हे मनुस्मृती ग्रंथानुसार झालं, मनुस्मृतीनुसार औरंगजेबाने त्यांना मारलेलं आहे. साफ खोटं आहे. औरंगजेबानी संभाजी महाराज, औरंगजेब काय दूध खोडा आहे का तो मनुस्मृती मानायला? आणि मुळात मनुस्मृती ही कुठल्या ब्राह्मणांनी लिहिलेलीच नाहीये. मनुस्मृती, मनुच क्षत्रिय होता. मनु प्रभू रामचंद्रांना अभिमान होता, कारण मनु हा क्षत्रिय आहे. ज्या वेळेस रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या मदतीने वालीचा वध केला, त्यावेळेस वालीने त्यांच्यावर काय आरोप लावलेले आहेत, तर त्यावेळेस मनुस्मृतीच्या आधारे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की तू कसा चुकलेला आहेस आणि तू किती अधर्मी आहेस ते. आणि अशा प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्माला आलेले शिवछत्रपती, अशा प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्माला आलेले शंभू छत्रपती, आणि त्यांच्या कुळातला तो ग्रंथ आहे. म्हणून संभाजी महाराजांना त्याचा अभिमान आहे. संभाजी महाराजांनी बुधभूषणम ह्या ग्रंथामध्ये मनुस्मृतीचे श्लोक घेतलेले आहेत. म्हणून औरंगजेब संभाजी महाराजांची हत्या ही मनुस्मृतीनुसार करत असं नाहीये. आपण अभ्यास करत नाही, आपण काहीतरी चुकीचे नॅरेटिव्ह सेट करून घेतो आणि असं समजून घेतो की संभाजी महाराजांची हत्या ही मनुस्मृतीनुसार झाली. अजिबात नाही. संभाजी महाराजांची हत्या केवळ आणि केवळ औरंगजेबानी ही मुसलमानांच्याच मानसिकतेतून केलेली आहे. आणि सगळी त्यांची लोक, मी काही नावं घेतली 5-6 नावं, त्यांच्या लोकांनी लिहून ठेवलेलं बलिदान आहे. अहो तो जॉन शो तर कोणच नाहीये, ना मुसलमान आहे ना हिंदू आहे, परप्रांतीय आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, इतकं बेकार संभाजी महाराजांचं बलिदान घडवतायत, इतकं बेकार संभाजी महाराजांचं बलिदान घडवतायत की माझी कलम आता त्यांचं बलिदान लिहू शकत नाहीत. ज्याच्यावर अत्याचार चाललेत त्याचं काय झालं असेल, किती यातना सहन केल्या असतील. मग का आम्ही आमचा अपमान सहन करायचा? मुसलमानांवर पांघरून टाकायचं म्हणून डाव्या विचारसरणीच्या ह्या सगळ्या लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, सेक्युलर इतिहासकारांनी असं नेरेटिव्ह सेट करायला चालू केले की मनुस्मृतीनुसार शंभू महाराजांची हत्या झाली. अजिबात नाही. सूर्यापासून प्रकाश वेगळा करता येणार नाही, तसं संभाजी महाराजांच्या मनातलं सूर्याच्या बुडाला चटका देईल इतकं प्रखर धर्मप्रेम कमी करता येणार नाही. म्हणून ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज होते. आणि याचे पुरावेच आम्ही घेऊन बसलेलो आहे. आम्ही प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्हाला यायचंय तर बिंदास ते आमच्यासोबत चर्चा करायला. प्रत्येक गोष्टीचे पुरावे तोंडावर फेकून मारू आम्ही तुमच्या. पण शंभू महाराजांच्या इतिहासातून धर्म आणि अध्यात्म वेगळं करता येणार नाही. म्हणून शंभूराजे धर्मवीर नसते तर या पुस्तकाला लोकांनी एवढं स्वीकारलंय की त्याच्या 1 लक्ष प्रती लोकांच्या घरोघरी गेल्या. आणि लोकांच्या मनात जात नाहीये हो, जात ही लोक सेट करतायत. म्हणून शंभू महाराजांचं बलिदान कायम हिंदू समाजाला आणि भारत मातेला प्रेरणा देणार आहे. शेवटचं वाक्य सांगतो. जसं म्हटलंय शिवाजी न होते तो सुनती होतं सबकी, तसं एक वाक्य आहे, संभाजी महाराज बलिदान न होते तो सुनती होतं सबकी. आणि संभाजी महाराज जर बलिदान झाले नसते तर भारत मातेच्या कपाळावर आज जे आपण हिंदुत्वाचं, स्वातंत्र्याचं लाल कुंकू बघतोय ते कधीच घसरलं असतं. आणि भारत माता ही ज्या सुंदर स्वरूपात आपण बघतोय ती बघायला भेटली नसती. भारत मातेचं अस्तित्व आणि भारत मातेच्या गर्भातला धर्म आणि तुमचं राष्ट्र फक्त आणि फक्त धर्मवीर संभाजी महाराजांमुळे अस्तित्वात आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. अशा प्रकारे आपल्याला शंभू महाराजांचं बलिदान हे संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. त्याचप्रमाणे याचे पुरावे आणि शंभू महाराज जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक आहे, शंभू राजे धर्मवीर नसते तर. हे पुस्तक तुम्ही मागवा, फक्त 50 रुपयाला आहे. हे संपूर्ण पुस्तक वाचा आणि नक्की जाणून घ्या की संभाजी महाराजांवर असणारे बलिदान हे कशा प्रकारे झाले. अशा प्रकारे आपण थांबूया. जय श्रीराम.